हे फाटक्या भावाकडं कोणचीच बहिणी आहे ना, तीन तीन बहिणी, पण एकही बहीण या भावाकडे डोकून पाहत नाही. 12 महिन्यातून एकदा येणारा सण, पवित्र रक्षाबंधन. काय भावाचं नशीब, 3 बहिणी असून एकही बहीण या भावाकडे साधी येत नाही. एक काम करावं लागेल, मलाच माझ्या बहिणींकडे जावं लागेल आणि हे रेशमाचा धागा बांधून घ्यावा लागेल. कसं का असं नाही, आहेत तर बहिणी माझ्याच. आता वर्षाची लीला आहे ती की माझ्याकडे काहीच नाही, पण बहिणीचं चांगलं झालेलं आहे. हा फाटका भाऊ आज त्यांच्या दारात जाणार. मी शिवताई. दिदू, ए दिदू. कोण आहे? अगं बाई, तुझा छोटा भाऊ आहे ना. कोण आले? अगं तुझा छोटा भाऊ आहे ना. अगं आज वर्षातला सण आपला रक्षाबंधन, म्हणलं तू आली नाही तर ही मी राखी घेऊन आलो ग बाई. एवढी बांध बर मला. थांब जरा, कशाला आलाय रे इथं तू? हा, इथं गावामध्ये जर कोणी बघितलं ना तर लोक म्हणतील भिकारड्या सोबत काय करती. तुझ्या नाही पण माझ्या तोंडात शेण घालतील लोक. अरे तुला लाज नाही वाटत का रे? हा, प्रत्येक वेळेस मी गरीब आहे, मी गरीब आहे, मी किती गरीब आहे हे दाखवत राहतोस. आणि काय गरज होती तुला यायची इथं? अगं बाई, वर्ष झालं तू आली नाही माझ्याकडे, म्हणलं मीच तुझ्याकडे जावं म्हणून राखी बांधून घ्यावं. वर्ष झालं तू आली नाही माझ्याकडं. तुझी लायकी आहे का तुझ्याकडे यायची? हा, अरे जरा माझं घर बघ, माझ्याकडे बघ, माझे कपडे बघ, तुझा अवतार बघ. आ, उठून सुटून थोबाड घेऊन निघाला बहिणीकडे राखी बांधायला. असल रस्त्यावरची पडलेली कोणाची तरी घेऊन आला. काय हे कपडे, काय ती दाढी, काय तो अवतार. सोंग आहे सोंग. अगं तिथे आली वेळ, आता त्याला कोणी करणार आहे. तुझा भाऊ खूप फाटका आहे का खूप गरीब आहे? ते तर थोबाड्यावरून आणि कापड्यावरून दिसताच आहे तू किती फाटका आहेस ते. फाटका होतास ना तर तिकडं बसायचं होतं शिवत. इकडं कशाला आला काय माहिती तोंड घेऊन, खानेरडा कुठला. अरे तू जवळ उभा राहिलास तरी वास येतोय मला तुझ्या गरिबीचा. वाचता येणारच, गरीब भाऊ आहे ना. बर जाऊ दे, एवढी राखी बांध मला. ती ती तिकडे ठेव पहिले. हे हे काय आहे? याच्यातनं इतका वास येतोय काय हे? अगे तुझ्यासाठी या भावानी तुझ्यासाठी एक साडी आणली का तुला? अरे इथं तुला उभा करू देत नाहीये मी, तुझी साडी नेसणार आहे का? अगं बघ ना, ही भावाची छोटी भेट आहे ग. शी, अरे किती वास मारते ती साडी. आ, उखंड्यावरून आणलीस का काय? अरे कमीत कमी माझ्याकडे बघायचंच तरी. अरे मी किती महागाच्या साड्या घालते. ही बघ 5,000ची आहे, 5,000ची. तुझी लायकी तरी आहे का? हा, माझी लायकी नाही तर दिदे, पण मी माझ्या पद्धतीने तुझ्यासाठी साडीचा एक तुकडा आणलाय ग. तो तुकडा तुलाच ठेव, तुझ्याच फाटक्या संसाराला उपयोगी येईल. मला गरज नाहीये तुझ्या तुटकेत.
तुकड्याची. आणि किती वास मारतोय, आंघोळ करतोस का नाही रोज? हा? आणि काय हा भिकारड्यासारखा अवतार केलाय? अरे तू दारातला भिकारी सुद्धा तुझ्यापेक्षा चांगला असतो आणि कमवतो सुद्धा तुझ्यापेक्षा जास्त. तुला तर इतकं सगळं होतं तरी भिकारी ती भिकारीच राहिला आयुष्यभर. खाणेरडा कुठला. चार लोकांनी बघितलं ना मलाच नावं ठेवतील. तिथे अगं माझ्या- किती केलं तरी तुझा बारका भाऊ आहे ग. बांध ना ग, एवढी राखी बांध ना या भावाला. खूप मोठ्या आशेने आलोय ग. ऐक, तू शांत बस. माझ्या घरातलं जर कोणी बघितलं ना की तू माझा भाऊ आहेस तर मला लाज वाटत. मला ना त्यांच्या नजरेला नजर पण नाही मिळवता येणार. ही राखी ही हा, अरे काय रे, मला भाऊ म्हणतोस ना? हा, आणि इतकी राखी हलकी कोणी फेकली होती काय रस्त्यावरती उचलून आणलीस का घरातल्या कुठल्या गोधडीचा धागा लावलायस त्याला? नाही ग, विकत आणली आता येतानी. छी, घाणेरडीची राखी आणि घाणेरडा तू. तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची? हा, थोबर घेऊन आला राखी बांधायला. तू सरक बाजूला पहिले. काय राखी हल्ली, राखी 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 हा? राखी घेऊन आलाय थोबर घेऊन. परत माझ्या जवळ पण दिसू नको माझ्या घराच्या. चल निघ खानेरडा. खूप मोठ्या आशेने आलो होतो. अगं वैशू बाळा, अगं तुझा मोठा भाऊ आला ग बाई. तू कशाला आला दादा इथं? अगं बाई तू येत नाही म्हणलं, चला आपणच जावं आपल्या बहिणीकडे. हे बघ, मला लय काम आहे, मी जरा बाहेर चालली आहे आणि तू यायची काहीच गरज नव्हती. कशासाठी आला असं? अगं बाई 12 महिन्यातून एकदाच सण येतो आपला रक्षाबंधन ग बाई. त्यासाठी राखी पण घेऊन आलोय मी. एवढी राखी बांध बरं माझ्या हातात बाळा. मला टाइम नाही दादा राखी बिकी बांधायला. आहे तुला ते 2 बहिणी, त्यांच्याकडून बांधून घे. अगं तिथे आपलं वैशू बाळा, अगं मगाशीच मी गेलतो मोठ्या दीदीकडे. अगं बांधून तिने दे माझा लय पान उतारा केला ग. अरे दादा, तुझी अवस्था बघ, तू चाललाय कसा काय, तुझं कसं पान उतारा नाही करणार ते? अगं बाई हे रेशमाचा धागा. अरे अगं हा तिने रेशमाचा माझ्या धागा, खांदीत रेशमाचा फोडला धागा ग. करतो बाबा. धरे तुझा रेशमाचा धागा. रेशमाचा धागा करतो निसता. तुला यायला सांगितलंच कुणी होतं पहिले हे सांग मला. तुला बोलायला आलता का कुणी? आमचं चांगलं चाललंय, तुला बघवत नाही का? अगं दरवर्षी तुम्ही तुला येत असं नाही. वाटतं ना आम्हाला हाकलून द्या आमच्या घरच्यांनी? तू असं अवतारात आलेला बघितलं ना त्या लोकांनी तर आम्हाला हाकलून देतील. इज्जत घरात पूर्ण गावातून आला असं ते बी आता. अगं बाई तुझा भाऊ फाट काय ग. मग म्हणूनच खूप आम्ही गरीब. तुझ्या दारात येत नाही रे बाबा, माफ कर आम्हाला. तू जा बरं दादा इथून. हे धर तुझी राखी आणि हे धर तू. जा, थांबू नको अजिबात. अगं मी माझ्या लहान्या परीला एक भावाची भेट म्हणून अगं एवढी छान साडी आणली तुला. अरे दादा, माझ्या अंगावर साडी बघ, तू काय आणलंय बोळा ते बघ. काही पण घेऊन चलतो, काही पण घेऊन चलतो. असल्या साड्यात ना अशा लय येत माझ्याकडं. काही गरज नाही मला असल्या साड्यांची. आणि इथं काढायचं नाटक करू नको. माझ्या संसाराला किरकिर लावू नको अजिबात. तुझ्यासारखं आम्हाला पण भिकारीवाणी नाही हिंडायचंय. आणि माझ्या मागे लय काम येतं. नाही तर तुला थांबवलं असतं, चहा पाणी विचारलं असतं, पण लय काम येत मला. चल जा, निघ. आता रडून कुणाला दाखवणार आहे? अगं बांधणार. मी ते बांधणार नाही राखी बिखी. नाटके करायची मोकार काहीतरी इथे येऊन. एवढी अक्कल नाही आपल्याकडे, बहिणी येत नाही म्हणजे त्यांना आपल्या विषय काही नसनच ना. कशाला यायचं बरं इथं चव घालायला?
नाही नाही, तुझ्या मनात असेल ना तसं. बहिणीला सोडून दिल्या पाहिजे नवऱ्यांनी, आपल्या संग हिंडल्या पाहिजे आपल्या बहिणी बी अशा भीक मागत. अगं नाही ग, असे विचार नाहीत तुझ्या भावाचे. मग अशी विचार नाही तर यायचंच नाही परत. आता इथून पुढे आता आलाय परत यायचं नाही, आता सांगते. तुला जर वाटत असेल ना तुझ्या बहिणी चांगल्या सुखात ना आंदा, तू परत येऊ नको माझ्या दारात. नाही येणार, आहेत तुला 2 बहिणी, नाही येणार परत. नको येऊ, काही गरज नाही. रडायची नाटके करायची उगाच काहीतरी. का बुद्धी आली मला पण घरी थांबायला, निघून गेले असते तर ही गाठ भेट तरी नसली झाली, गेला असता गपचूप. काय लागलं काय माहिती माहिती. निशा. दादा तू? हो हा बोल ना दादा, कस काय येणं केलं? आलो ग बाई, तुझ्याकडे चाललो होतो. कुठे निघाली तू? काय नाही, मी चालले होते कुठं? मैत्रिणीकडे. होय का? हा अच्छा, म्हणलं आता रक्षाबंधन आलंय. हा येणार होते मी तुझ्याकडे राखी होय का? बांधायला. हा मी म्हणलं आली नाही तर म्हणलं चला आपणच जाऊ. आता इथं रोडवर असतोय दादा अशा राखी बांधणं. बघ आता तू. वैशूकडे ना ताईकडे गेलता का? नाव नको काढू पाहिजे. का बरं, काय झालं? अगं तुझ्या मोठ्या बहिणीने तर खूप पान उतारा केला माझा. काय केलं दादा, काय केलं? गेलता तू? जाऊन आलो. मग काय झालं? अगं तिला माझा वास येतोय, माझ्या कपड्याचा पण वास येतोय तिला. अरे दादा तू किती केले आमच्यासाठी, असं म्हणते त्या. हा अगं ही राखी तिने पायाखाली तुडली ग. जाऊ दे दादा, नको रडू. ऐक ना, मी बांधते तुला राखी दादा. नंतर वैशूकडे गेलो, वैशूने माझी साडी खाली फेकून दिली, म्हणे तुझी लायकी नाही मला साडी द्यायची. बरं जाऊ दे दादा, रडू नको, मी बांधते तुला राखी. तिला टाइम नाही मला राखी बांधायला. दादा या फाटक्या भावाला राखी बांधायला तिला टाइम नाही. दादा नको रडू तू, ऐक ना, आपण घरी जाऊ, मी राखी बांधते तुला. अरे तू लय केलंय आमच्यासाठी, ते विसरले असतात पण मी नाही विसरले अजून दादा. किती केली तरी तू माझी लहानी बहीण. जाऊ दे, एक काम करू, आपण जाऊ त्यांच्याकडे. नको मला नको तू त्यांच्या. माझ्यासोबत चल ना, तू चल माझ्यासोबत, आपण जाऊ त्यांच्याकडे. चल. बघू कशा राखी बांधित नाही कसं काय करत नाही. चल जाऊ दे, ठेव खिशात. ये बघ बाळा, तुझ्यासाठी मी किती छान पैकी साडी आणली. हा दादा छान आहे. हा? आवडली ना? आवडली मला, मला माहिती होत आवडली. या दोघींना नाही पटलं, पण माझ्या चल चल, निशाला 100% पटणार. बरं आपण काय करू, त्यांच्याकडे जाऊ आधी. चाल. चला. दिदे, ए दिदे. हा अगं बाहेर आहे ना. आले आले. अगं ते बिकर आलं होतं का तुझ्याकडं? बाई त्या दलिंद्रांनी तर चव आणली बाई. हा माझी तर अख्ख्या गावात इज्जत घातली. बघितलं काय लोकांनी. मग बाई इथं पण आलं होतं उदळ. आता तिच्याकडे जाईन तिची इज्जत घालीन. ती येईन इथं बोकांडीवर बसायला आपल्या. तुला माहित नाही का तिला किती पुळका आहे त्याचा ते. काय ती राखी आणली चव्हाणा दवाची, आणि त्या साड्या आणल्यात बाई. कुठून आणल्या तर कुठून नाही उचलून काय माहिती. अगं वास येतोय त्याचा इतका घाण. मला तर अशी किळस येत होती ना. मी तर ती राखी पण अशी केली. आता साडीच ढकलून दिली पायाने. मी फेकली त्याच्या अंगावर. अंगावर फेकली, पण ती नंतर मग घेतली आणि पायाने ढकलून दिली. अक्षरशः ती उचलली आणि पिशवीत घालून गेलंय निघून. आता हातीला भेटू नये म्हणजे आली ती बाया आपल्या डोक्यात हा. मेरे वाटायला. डोकंच बंद कर. ती तर लय लेक्चर देती बाई, काही म्हण. काय करते काय माहिती. मला तर आता तू आली म्हणल्यावर हा प्रश्न पडलाय, तो 100% तिच्याकडे मी गेला. कसं तरी काढून दिलंय बाई, माहिती का, मी बाहेर चालले म्हणून मी काढून दिलंय. अगं मी पण बाहेर चालले म्हणूनच म्हणले त्याला, मी मला निघायचंय म्हणून. मी तर दरवाजा लावलेला होता. बरं झालं योगायोगाने मी दरवाजा लावूनच निघली होती. अगं बरं नशीब घरातल्या लोकांनी ऐकलं नाही. माझं तर कोणीच नव्हतं. हे सगळेजण गेलेले आहेत, अत्यंत रानात गेलेले आहेत आणि हे ड्युटीवर गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही वाटलं नाही मला. पण तू सांग, जर हा असा अवतार घेऊन आला, आपल्या नानाचं चालणं होऊन जाईल का नाही ग?
किती अवघड आहे मी बरं. काय म्हणते हम्म. आपण आहे ना ते सगळं सोडू माझी मैत्रीण आहे तिच्या तिथं राहायला तिला विचारायचं का काय तिच्याकडे आला होता का तो विचारायचं का? मला आता ताण बसा आलाय का घरातल्यांनी जर ऐकलं तर लय घोटाळा होईन बाई. लय म्हणजे साधा घोटाळा नाही होणार. अगं शोभा करतील सगळे शोभा तरी मी शोभा, म्हणत होते इकडे इज्जत तिकडे जाईल. का काहीच नाही राहणार. आणि अगं तशी लय माहिती नासके. का त्यांनी- अरे देवा काय झालं लयच तोंड वाकडं तिकडं होतंय. काय होतंय लय वास येतोय काय कोणाच येतोय माझं येतोय का? आता मी काय बोलले का ग निशा अशी काय तेच ना. करती? हा मी काय काय अजून वाजतंय? बोलले पण नाही. काय होतंय काय काय केलं दादाला? आम्ही काय कशाला बोलले काय तुम्ही? करू? काय बोलले तुम्ही? मी म्हणलं होतं ना हे आल्यावर लेक्चर देणार म्हणून. काय म्हणले होते तुम्ही? हा विसरलं का सगळं? विसरलं? साधं बियाणे घालता येत होते का शाळेत जाताना? तू कशाला अक्कल शिकवती आम्हाला? का अक्कल शिकवते सांग काय तुला? हळू आवाज बोल. खाली तू आवाज हळू खाली. बोल. तमाशा करीन मी गावात. नखरे करू नको. अगं आमच्या हा, मी सासरवाडीत लहान येऊन आहे, माज मी करते लहान का आहे. हा मी माझच करते. आमच्या शेण खाते ना मी मास करते ना तुम्ही बरं अन्न खातायत. अगं पण घरातली माणसं बाहेर बोलवतीस का काय येऊ द्या ना माणसांना कळू द्या ना तुम्ही तुमची लायकी काय आहे ती. हा मोठ्या घरांनी दिला म्हणजे काय तुम्ही लय मोठ्या झाल्यात काय? पण तू काय इज्जत घालते तुझ्या काय इज्जत घालते म्हणजे? घेऊन त्यात भिकारड्याला. बिकारड्याला म्हणजे निशा त्यांना पैशाचा माज आलाय पैशाचाच मास आहे हा. पैशाचा माज आला त्यांना हे नाही दिसत की ह्या भावानी लहानपणी आपल्यासाठी काय केलं बरं काय दीदी. नाही केलं. तू निपट यांचं मी माझ्या घरी जाते. थांब इथं. निपट मला बाहेर जायचंय कुठे जायचं बाहेर? मला पण- बांधाय तो राखी बांधायची त्याला बाहेर जायचंय. वारे नखरे तुमचे मोठ्यात ना शेण खातात का काय तुम्ही? ए, तुझे खातीस हा? तुझंच खातो काय तेच खातात ना मग जरा नीट माणसात वागा ना. आणि चांगलं तोंड दाबून नका ना बोला. वागू. तू शेण खातीस का एवढं आजपर्यंत त्यांनी केलं तुम्हाला दिसलं नाही का त्यांनी आपल्यासाठी काय केलं काय नाही? मला येऊन तू काय आला यांच्या घरी मी काय नाही अशी चालते दीदीकडं. आणि तू कशाला आली इकडं? तू आला पुढे यांची लायकी आहे का ह्या घरांनी राहायची? मागाशी भेटला तिकडे तू. हा ते आले. हा आले. तू इकडे. मी काय दीदीकडे आलते. अरे मेवणे आले राम, तपास राम, काय राम, आपल्याला राम राम. कुठे गेलते अहो काय नाही मोठ्या दीदीकडे गेलो होतो. हा ती काय म्हणते मोठ्या दीदीने खूप माझा पान उतारा केला. काय नाही पण काय आलं पाहतो. म्हणलं बरेच दिवस झालं बहीण आली नाही माझ्याकडे म्हणून मी बहिणीकडे आलो आणि बहिणीला म्हणलं "वो, एवढी राखी बांध मला." बहिणीचा माझा वास यायला लागला मग ती लांब सर तुझा वास येतोय तू आंघोळ नाही केली. अहो छान पैकी तिला साडी आणली होती. साडी फेकून मारली माझ्या तोंडावर आणि तू साडी हलकी आणली असेल ही जी राखी पवित्र रेशमाचा धागा अहो, तिने पायाखाली तुटली पायाखाली. बघा कोणी यांनी हा ह्यांनी आणि मलाच म्हणले माजली तू आणि माझ्या दारात कशाला घेऊन आली त्या भिकाऱ्याला? त्याच्यानंतर हिच्याकडे गेलो म्हणलं आता ही तरी समजून घेईल मला. अहो तिने तर माझी साडी फेकून दिली. चालता बाई म्हणून राखी फेकून दिली. त्यांची चुकी नाही ना त्यांची चुकी नाही तात्या त्यांची चुकी नाही तो आयुष्यभर कष्ट केले लग्न केलं नाही काय नाही बहिणींकरता तसाच राहिला त्यांचं लग्न चांगल्या घरी करून दिले त्याच्यामुळे ते उद्योग झाले. हा त्यांनी उपकार फेडले नाही यांचे. हा त्याला वाटायचं आई बाप मरून गेले बारक्या पोरींचं जर असे वाऱ्यावर दुसरी बायको केली त्यांना सांभाळणार नाही त्यांनी बहिणी करता तप घातलं आणि यांना राखी बांधायला सगळं लाज वाटायला लागली. एवढी किंमत केली काय ग दारात तो? ऐक हा? ना. त्याच्या कपड्याची मला नाही लाज वाटत तुला कस काय लाज वाटत मोठ्या घरात येत ना. काय विचारतोय मी इकडे बघ थोबाड तिकडे नको करू नाही इकडून टाकीन एक आणि पलीकडून काढीन तिकडून. मला लाज नाही वाटत ते मेव नाही म्हणून तुला काय लाज वाटत भाऊ आहे म्हणून वाटत असेल. तुला लाज कशाची वाटते फक्त मला 2 मिनिटात उत्तर दे प्रश्नच. आम्हाला नाही लाज वाटत आम्हाला वास नाही येत लाज नाही वाटत कारण त्याने दिवस कशी काढे आम्हाला माहिती नाही पण तुला लाज कशाची वाटत त्याची गावातले लोक बोलतात कोणच्या गावाच्या आईची तंगड्या त्या गावातल्या लोकांची भाऊ आहे का कोण आहे बहीण आहे का तू कोण आहे लाज वाटते का थोडीफार राखी तो पायाखाली तुडवली मला खांड कांठ टाकली पाहिजे तो दुसरा उद्योग नाही केला पाहिजे थोडी तरी अक्कल पाहिजे होती ना त्या धाग्याची इज्जत काय आज हा पुढे ठेवली घाण ठेवली का अक्कल
अरे कसं का व्हायना या डाकडा का व्हायना तिने सांभाळे अंगा खांद्यावर येण्या कोणी घालीत ना तुमच्या येण्या घातल्यात खांद्यावर बसून दोन खांद्यावर दोन आणि हाताला एक धरून ती गेला शाळेत नेत होता विसरले तुम्ही ना तुमच्याकडे पैसा आला माज आला ना तुम्हाला पैशाचा कुठं भेटणार ते पाप या कानी म्हणते तो कपडे माळाला ती काढून मी एका मिनिटात धुवून टाकी दे रोग आला असता हात पैसे अडले असते काय हा घ्यावा नाही तर मग लय पैसे येत नाही आपल्याकडे भावाला एक ड्रेस घ्यावा त्या बहीण भावाला करीत नाही कपडे त्याची साडी 100 रुपयाची का असा पण त्याने प्रेमाने तो करता आणली होती भली तू उद्याच्याला फेकून दिली तरी जमली घ्यायचं काम तो होत अरे तुम्ही कमीत कमी त्यांच्या घरी तर नाही गेला ती तुमच्या दारात आल्यात आणि एवढा पान उतारा केला. याला दोन्हीला आखली नाही तर त्यांच्यापेक्षा नाही कमी शिकलेली बरी आणि गरीबी तिने तरी मान पान ठेवलाय मग तिला जाणे तुम्ही पुढे होत्या. नाही ती गरीब आहे म्हणून तिला जाणे ह्या जागीरदार आहेत म्हणून याला जाण नाही याला लाज वाटती याची लाज वाटते आता जागीरदाराच्या घरात दिलं कुणी त्यांना त्याची आकलीत का त्यांच्यामुळेच ह्या घरात येत ना या दोघी. वावर ऐकलं हा? होतं ती घर ऐकलं पडक्या घरात राहतोय खायला घरात 3 भांडे येत अरे तुम्ही एवढी अक्कल लावली पाहिजे का तुम्ही तिघींनी त्याला सांभाळा पाहिजे बाप म्हणून. दाजी खोटं नाही सांगत त्या तिघींचे लग्न करून आज 20 वर्ष झालंय साल धरतोय पाटलाची अजून त्याचा पैसा फिटला नाही. अरे 10,500ची असली 100ची असली तरी तुम्ही ती किंमत नव्हती ना करायला पाहिजे आणि तुम्ही मेवणे बाय मोठे असून राखी पायाखाली थोडी अरे भावाच्या बापाच जागेवर भाऊ असतो बाप मेला ना शेवटी तोच करता असतो आणि त्याला जर तुम्ही असं उलट तुम्ही तिघींनी अशी डेअरिंग करायला पाहिजे आमचा भाऊ आम्ही सांभाळू 4-4 महिने हा. पण त्याला कोणाच दारात नाही राहत. 4-4 त्याला तुम्ही सरळ सांभाळायला तयारी मी सांभाळते ना मी दादाला किती वेळा म्हणले माझ्या पैसे दाम अरे 4-4 महिने जर सांभाळलं ना तर 12 महिने कुठं निघून जाते आणि त्यांना कळायचं नाही रे आणि तुम्ही त्यांची अशी किंमत करता काय. तुमच्याच लग्नासाठी तुमच्याच प्रपंचासाठी तुम्हालाच लहानचं मोठं करायसाठी आयुष्य त्यांनी पानाला घातलंय एखादा लग्न करून निघून गेला असता आणि तुम्हाला वायरस वाटल्या असत्या बघा म्हणलं असतं. हिंडला असत्या भिकाऱ्यावर तुम्ही माहिती आणि तसं बी त्यांनी त्यांनी काय नाही केलं तुमचं पहिल्यापासून शाळेत शिक्षण पार लहानच्या मोठ्या केल्या आंघोळ्या तुम्हाला तिने घातल्या पार तुमचे गन पावडर केले येण्या घातल्या शाळेपर्यंत नेल्या शाळा शिकवल्या आता काय रडायला आली तुला तिला तर आहे का गम नाही पस्तावा नाही काही सुद्धा नाही तिला काय गम पस्तावा येतोय काय असं तिला काय माहिती दादा मला तिला माफ बोलायला सांगा ना. दादा मी चुकले अगं चुकली तरी भावासाठी तू भावाची बहीणच आहे का. मी विसरले बघ आई बाप नसतं तो एकटा आमचा आई बाप होणं मला वाढवलं होतं. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं की आपल्या भाऊ बहिणीचं पवित्र रेशमाचा धागा नाही तू पायाखाली तोडला एवढंच मला खूप वाईट वाटलं. तुम्हाला बोलली तडा काही नाही वाटलं. दादा माझ्याकडे शब्द पण नाही तुझी माफी मागायला तरी पण तू मला माफ कर दादा मोठ्या मनाने. अगं मी तुला कधीच माफ केलं. तू घरात चल मी तुला राखी बांधते. साडी दे तिला ही भावाकडून छोटीशी भेट. नाही दादा ही खूप मोठी आहे माझ्यासाठी सगळ्यात मोठी न महागडी साडी आहे दादा. बरं तुला काय आहेच का नाही थोडाफार पस्तावा. चुकलं रे दादा माझं नव्हताच वागायला पाहिजे मी. अगं खरंच किती पैशाची केलं सुट्टी तरी आली मला. भाऊ कधी चुकत नाही गं. मोठ्या मनाने त्या बहिणीला माफ करीत असतो. खरंच चुकलं तुझे पाय धरायचं नाही मला. माझी लायकी नाही रे तुझ्या पाय धरायला सुद्धा पण माफ कर रे दादा.
कधीच कोणीच कोणा संग असं वागू नये होय. काय वागलं कोणी पाहिजे? असलं तरी आपण त्या संग वागलो म्हणजे आज त्यांनी तुमच्या करता जीवन अख्खं घाण घाणच टाकलं म्हणायचं ना. गाण ना, आज स्वतःच लग्न बायको नाही नाही, केलं पोरगं नाही, काय नाही, काहीच काय नाही, नाही. घाणच टाकलं. आणि ज्या बहिणींसाठी केलं त्यांनी जर असं केलं काय चाल घालणारा माणूस एक दिवस सोडित नाही तर तुमच्याकडे येईल का? का काही? आज उग त्याला वेळ सापडते 200ची व्हायना 50ची व्हायना पण ती घेऊन आला, तुम्ही त्याला राखी बांधली नाही, तुम्हाला लाज वाटायला लागल्या त्याच्या. असं नाही झालं पाहिजे. प्रत्येकाला भाऊ बहीण आहे. कोणीच गरीबी श्रीमंतीचा लय माज नाही आला पाहिजे कोणालाच. प्रत्येकाने आपापलं नातं ओळखलं पाहिजे, गरीब असो किंवा मोठा असो किंवा छोटा असो. आणि खरंच तुमचं आमचं कर्तव्य आहे, चुकलं. तुमचं तिघींचं बी कर्तव्य आहे. तुम्हाला आईबाप, तुम्हाला माहिती आहे तुमचे आईबाप मेले, बघितले का तुम्ही? हा, मग ते तुम्हाला आतापर्यंत तुम्हाला कळायला पाहिजे होतं ना. दादा आता तू आला दीदीकडं, चल माझ्याकडं. एक काम करा, इथंच इथंच घ्या घरात, स्वयंपाक करा आणि जेवायला चला. जा चल दादा. जबळ घ्या उरकून.